गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी घडामोड समोर येत असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादीचे तब्बल 4 खासदार शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे हे खरं ठरल्यास शरद पवारांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जातोय। गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात मोठे उलटापालटीचे टप्पे पाहायला मिळाले। एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विभाजन झालं होतं। दरम्यान या ताज्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून संबंधित खासदार नेमके कोण आणि ते पक्षात पक्षांतर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अधिकृत पातळीवर याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही। मात्र सोलापूर जिल्ह्यापुरता विचार करायचा झाल्यास माढा लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी नुकतेच शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। तर मागील डिसेंबर महिन्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी सांगोला आणि मंगळवेढा या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार पराभूत करण्यासाठी उघडपणे विरोधकांना बळ देण्यासाठी सभा घेतल्या होत्या। या तिन्ही ठिकाणी भाजपचा पराभव झाला। सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाचे आनंद माने विजयी झाले, तर मंगळवेढ्यात शिवसेना शिंदे गटाशी जवळीक असलेले बबनराव आवताडे यांच्या घरात नगराध्यक्ष पद गेलं। तर दुसरीकडे मागील अनेक महिन्यापासून भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा होत आली होती। तर दुसरीकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोलापूर जिल्ह्यात येतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी पाणभर जाहिराती देताना दिसून येतात। मोहोळच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे यांना विराजमान करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं। एवढंच नाही तर जेव्हा अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा पक्ष बाजूला सारत राजू खरे हे त्या पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहिल्याचंही दिसून आलं आहे। त्यामुळे राज्यातील शरद पवार गटाचे आमदार खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करो अथवा न करो, परंतु सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके पुढील काळात शिवसेना शिंदे गटात अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश झालेला दिसेल अशी चर्चा या निमित्तानं होताना दिसून येत आहे।